मुलांचं जर वय पास झालं आणि ते नोकरीपासून जर वंचित झाले तर या पापाला दोषी कोण? पूर्ण अभ्यास आमचा तयार आहे. बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, नेमकं करायचं तरी काय? नमस्कार, मी रेणुका. नमस्कार, मी विशाल परदेशी. आज न्यूज 18 लोकमतची ही वृत्तमालिका आपण बघतोय आणि या वृत्तमालिकेत आज आपण बोलतोय त्या अर्थातच सरकारची सत्व परीक्षा या विषयाला घेऊन. आणि खरंच आहे, एमपीएससी परीक्षेवरून हा वाद आहे आणि छत्रपती संभाजीराजेंनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर या वादाला विशाल नव्यानं तोंड फुटलं होतं. पण या सगळ्यामध्ये आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजांवर टीका केल्याचं कळतंय. एक राजा बिंडोक आहे असं म्हणत त्यांनी उदयनराजेंना टोला लगावलाय. तर संभाजीराजेंची भूमिका संभ्रमाची आहे, त्यांचा आरक्षण सोडून इतर मुद्द्यावरच भर आहे असं म्हणत आता आंबेडकरांनी टीका केल्याचं कळतंय. बघूयात प्रकाश आंबेडकर यांचं नेमकं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत. पण विशाल, आणखीन एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी दोन्ही राजांवर यातून टीका केलेली दिसते. त्यामुळे आता आंबेडकरांच्या या प्रतिक्रियेनंतर अर्थात काय आणखीन राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण अर्थात सकाळपासून न्यूज 18 लोकमत या मुद्द्याला घेऊन याच्या वेगवेगळ्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आपण बघतोय विशाल, संभाजीराजेंनी देखील असं संभाजीराजेंचा मुद्दा आणि त्यांची नेमकी मागणी काय होती हे देखील आपण बघितलं होतं. पण संभाजीराजेंची भूमिका संभ्रमाची आहे आणि त्यांचं आरक्षण सोडून इतर मुद्द्यावरच भर आहे अशा शब्दात एकीकडे आंबेडकरांनी टोला लगावला असंच म्हणता येईल. दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. एका राजाला बिंडोक म्हणून तुम्ही त्यांना अंगावर घेताय असं वाटतं? आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भ्यालेलो नाही आहे, कोणालाच भ्यालेलो नाही आहे. त्याच्यामुळे ज्या माणसाला असणारा घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJPने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतोय. आंबेडकरांची प्रतिक्रिया आपण बघली या विषयाला घेऊन आणि याच विषयी बोलण्याकरता आणि मराठा बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता नाशिकवरनं आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आणि पुण्यावरनं आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंजे. सुरुवातीला मी जातोय प्रशांतकडे. प्रशांत, सकाळपासून आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय. काही विद्यार्थ्यांनी तर अशी प्रतिक्रिया दिली आहे, भले आम्ही मराठा समाजाचे आहोत पण आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या परीक्षेसाठी तयारी करतोय आणि त्यामुळे आम्हाला ही परीक्षा द्यायची, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. नाशिकमधल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? खरं आहे तुझा मुद्दा विशाल, की सरकारची सत्व परीक्षा ज्यावेळेस आपण म्हणतो ना त्यावेळेस खरी सत्व परीक्षा सुरू आहे त्या विद्यार्थ्यांची, जे विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी आपलं स्वप्न जपण्यासाठी अनेक वर्षांपासून तयारी करताय. अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना सध्या करावा लागतोय. कोरोना पार्श्वभूमीवर अनेक वेगवेगळे निकष बदलत आहेत, अभ्यासिका बंद आहेत, अभ्यास कसे करायचे, मार्गदर्शन कसं घ्यायचं, आणखीन त्याचबरोबर की अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी समोर येतात. आपल्याबरोबर सगळे ते विद्यार्थी आहेत. काजल, काय सांगशील, अशा प्रकारचे सगळे हे घोळ हे चालले, नेमकी तुमची मागणी काय, आक्षेप काय, फसवणूक केली असं तुम्ही म्हणतायत, काय मुद्दा स्पष्ट कर. आम्हाला जसं, मी एक मराठा तरुण विद्यार्थिनी म्हणून माझं मत मांडते. आपल्याला जसं माहिती आहे की आम्हाला जे आरक्षण मान्य केलं होतं त्यानुसार MPSCने ॲड काढली होती. त्यांची एकच अपेक्षा, आम्हाला एकच एक्सपेक्टेड होतं की त्यांनी रिवाइज्ड ॲड काढायला पाहिजे होती आणि जर ती ॲड काढली गेली नाहीये तर सरकार झोपलंय का की झोपेचं सोंग घेत आहे. त्यांनी आयोगाची मदत घेऊन ह्याच्यावर काहीतरी प्रकाश टाकला पाहिजे होता की विद्यार्थ्यांचं काय होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येते तर त्यांनी हे पण बघायला पाहिजे होतं की मराठा हा जो तरुण समाज आहे, जो 32% आहे, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा 32% आहे आणि ह्या जो लाखोंच्या संख्येने जे परीक्षा देतात त्याच्यामध्ये त्यांचा किती टक्का, आणि 200 जागा जर त्यांनी काढल्या होत्या तर त्यांनी रिवाइज्ड ॲड का नाही दिली. आणि जर आता त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. म्हणून एकच आहे की जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. पण मयुरी, परीक्षा पुढे ढकलणं हे सोल्युशन असू शकतं, कारण यासाठी अनेक विद्यार्थी वेगळे जाती धर्म समाज या सगळ्यांनीच अप्लाय केलेला आहे. हो सर, परंतु सरकारने जर परीक्षा पुढे ढकलल्या परंतु इतर जाती आणि इतर समाजाच्या विद्यार्थ्यांवर देखील अन्याय होता कामा नये. त्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती सरकारने ती प्रविष्ट केली पाहिजे आणि त्यानंतरच परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजे. नक्कीच. पण ज्या प्रकारे तुम्ही सगळे अभ्यास करून तयारी करतायत, MPSCची तयारी करताय, परीक्षा तोंडावर आलेली आहे, आणखीन हे वादळ तयार झालंय, काय सांगशील? म्हणजे सर, विद्यार्थी हा एकदम द्विधा मनस्थितीत आहे. विद्यार्थ्याला समजत नाही सरकार असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग हट्टाला पेटलाय काय, आयोगाला परीक्षा घेऊन नेमकी साध्य करायचं आहे का.
आजही विद्यार्थी अनेक म्हणजे न्यायालयीन प्रकरण असताना विद्यार्थी द्विधा मनस्थिती आहे. विद्यार्थ्यांना समजत नाही आपण परीक्षा देतोय त्या परीक्षेचा निकाल केव्हा लागेल. याबाबत आयोगाच्या सचिवांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की आम्ही परीक्षा घेऊ पण न्यायालयीन निकाल हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो असेल तो सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर नक्कीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम निकाल असू शकतो याची तयारी आहे. सत्व परीक्षा सरकारची की सत्व परीक्षा या विद्यार्थ्यांची. पालक सुद्धा आपल्याबरोबर आहेत. विशाल. अगदी खरंय प्रशांत, आणि म्हणूनच पालकांचं काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जाणार आहोत. पण आता आपण जातोय चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्याहून आता आपल्या सोबत आहेत, कारण आपण बघतोय प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलेलं होतं. प्रकाश आंबेडकरांची कठोर शब्दात टीका चंद्रकांत. हो निश्चितच तुला सांगतो रेणुका, प्रकाश आंबेडकरांनी आज जी भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय आहे असंच म्हणता येईल. कारण एक तर तीनदा ही परीक्षा पुढे ढकलली, एकदा नव्हे तर. कारण पहिल्यांदा कोरोना लॉकडाऊन, नंतर पुन्हा कोरोना लॉकडाऊन 2 मुळे ती पुढे ढकलली आणि आता ती अखेर ह्या रविवारी परीक्षा होते. त्यात संभाजीराजेंनी विरोध सुरू केला आहे की नाही परीक्षा रद्द करा रद्द. मग तब्बल तुला सांगतो 3 ते 4 लाख विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करत असतात. पुणे हे त्याचं मेन सेंटर आहे, जे तिकडे राहुरी कृषी विद्यापीठ सेंटर आहे. असेच मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय. एक तर एवढ्या दिवसातनं परीक्षा आली आणि तुम्ही एकदम अचानक पुढे ढकलताय. त्याच्यामुळं आंबेडकरांनी जी भूमिका घेतली की शासनाचा जो निर्णय आहे न्यायालयाच्या अधीन राहून, न्यायालयाचा जो निकाल येणार आहे हे मराठा आरक्षण त्याच्या अधीन राहून ही परीक्षा होते अशी शासनाची भूमिका आणि त्याला आंबेडकरांनी पाठिंबा दिला. आणि हा पाठिंबा देतानाच त्यांनी आणखीन एक भूमिका घेतली, म्हणजे दोन्ही राजे जे आहेत संभाजीराजे आणि उदयराजे ह्या दोघांनाही आंबेडकरांनी एका अर्थाने फटकारले. म्हणजे त्यांनी उदयनराजेचा उल्लेख तर चक्क बिनडोक असा केलाय आणि संभाजीराजांचं आरक्षण सोडून इतरच गोष्टीकडे जास्त लक्ष आहे. म्हणजे थोडक्यात संभाजीराजांचा हा राजकीय वापर केला जातोय असं त्यांना एक प्रकारे सुचवायचं. त्यामुळे एकाच वेळी आंबेडकरांनी दोन्ही राजांना अंगावर घेऊन दुसरीकडे ओबीसींची भूमिका समोर मांडून आणि मराठ्यांच्या मोर्चाला 10 तारखेचा पाठिंबा देऊन सहभागी न होता असा राजकीय बॅलन्स साधलाय, ज्याला आपण डिप्लोमॅटिक भूमिका म्हणू, आणि ती एकदम पॉलिटिकली करेक्ट अशी त्यांची भूमिका आहे असंच सध्या तरी म्हणतोय. अगदी खरं. चंद्रकांत जसं आपल्याला सांगतायत की अशा शब्दांमध्ये आता प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे. पण या संदर्भात विशाल आपल्यासोबत दिलीप पाटील देखील आहेत, त्यांच्याकडे देखील आपण या चर्चेमध्ये जातोय. मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील आता आपल्यासोबत आहेत. दिलीप पाटील, कालपासून हा नव्यानं वाद सुरू झालेला आहे की परीक्षा पुढे ढकलावी का असा देखील आता मुद्दा उपस्थित होतोय. यावर तुमची पहिली काय प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया अशी आहे, आता जे सांगितलं की आंबेडकरांची भूमिका की कायदेशीर आणि त्यांच्याबद्दल जे पुण्यातून जे प्रतिक्रिया दिली त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही एक विचार करायला पाहिजे की कायदेशीर म्हणजे ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली त्यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी SC-BC मधून आपले ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत आणि त्यानंतर स्थगितीमध्ये आपण स्पष्ट कोर्टानं उल्लेख केलेला आहे की कोणती भरती प्रक्रिया किंवा भरती शालेय प्रक्रिया राबवण्याची नाही आहे नवीन, आणि जी असेल ती जिथं थांबायचे. बाकीच्या ज्या काही प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत त्या पुढे करायच्या आहेत. खरं बाकीची जे नवीन प्रक्रिया आहेत त्या कुठल्याही राबवायच्या नाहीत. सरळ स्पष्ट उल्लेख असताना आणि आमच्या विद्यार्थ्यांनी SC-BC मधनं फॉर्म भरलेला असताना मग तुम्ही निकालाच्या आधी 8 दिवस आधी पोस्टपोन केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आणि ज्यावेळी निकाल लागल्यानंतर म्हणजे आमचे विद्यार्थी आता SC-BC मधनं फॉर्म भरलाय. आता मग ते जे काय आता परीक्षा देणार ते कुठल्या कॅटेगरीतनं देणार? ओपन मधनं देणार, SC-BC मधनं देणार, ESW मधनं देणार का? कुठल्या कॅटेगरीतनं? मला एक विचारायचं दिलीप पाटील, ऐका ना, तोपर्यंत जर राज्य सरकार न्यायालयात जाऊन याबद्दल काही जर सकारात्मक तोडगा काढताय किंवा तसं प्रयत्न करताय तर असंही होऊ शकतं की परीक्षा होऊन जाऊ देत, निकाल राखीव ठेवूयात. ह्याबद्दल मी आपल्याला सांगतो की मी याचिका करताय, मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये माझे चांगले वकील आहेत, सगळ्यांशी मी सल्ला मसलत केलेले आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही जर का परीक्षा देणार SC-BCच्या अंडर खाली आणि तुमचा निकाल लावणार ओपन मध्ये, असं कायद्यानं होऊ शकतं का? हे जे काही वकील आहेत सर्व मंडळी जे काही सांगतात आणि जे काही अपोजिशनचे लोक आहेत हे जे सांगतात ह्यांनी याचा उत्तर द्यायला पाहिजे. पहिल्यांदा परीक्षा देणार SC-BC मध्ये ज्याच्यावर स्टे आहे, जी बेकायदेशीर आहे, त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही परीक्षा द्यायला होता.
आणि त्यानंतर निकाल लावणार मात्र आम्ही त्यानंतर म्हणणार की आम्ही ओपन मध्ये लावू निकाल किंवा निकाल लागल्यानंतर लावू. असं कधी होऊ शकतं का? कायद्यानं होऊ शकेल का? कुठले कायदे पंडित सांगतात की असं होऊ शकतं? दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो, आपण कायदेशीर मुद्दा विचारला की अशा पद्धतीचं घ्यायचं जे आयोग जे आहे MPSC ला कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही आहे. सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन क्लिअर आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय क्लिअर दिलेला असताना या पद्धतीचं चुकीचे परिपत्रक MPSCचे जे सचिव काढत आहेत आणि ते विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळं हे अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे. ह्याच्या विरोधात जे लोक आहेत, मी मगाशी आता उल्लेख केला, जे मगाशी आलेले लोक पुण्यामध्ये काही ट्युशनवाले लोक आहेत, काही ओबीसी मधले मंडळी जे आहेत, ओबीसी ज्याला विरोध करत नाही, कारण ओबीसी मधले काही मंडळी आहेत जे नेते व्हायचे प्रयत्न करत आहेत, जे लोक विरोध करतात. अरे आमची जर तुम्हाला जर का ही जर परीक्षा स्टेच्या आधी जर झाली असती तर आमच्या सर्व सीट रिझर्व होत्या. आता कुठल्याही पद्धतीचा काही प्रॉब्लेम आला नसता. आणि तुम्ही आता सांगताय की आता परीक्षा घ्या, म्हणजे यांचं षडयंत्र मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. आमचे जे काही 1.25 ते 1.5-2 लाख विद्यार्थी जे मराठा समाजातले बसलेले आहेत, ह्यांना या कायदेशीर अडचणीत अडकवण्याचा हे षडयंत्र आहे. म्हणजे काय? ऐका ना दिलीप पाटील, मी पुन्हा एकदा येतो, पण मला आपल्याला थोडंसं असंही सांगायचंय की मी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या. काही विद्यार्थ्यांनी असंही म्हटले रेणुका याच्यामध्ये की आम्हाला यंदा ही परीक्षा द्यायची आहे, कारण गेल्या 2 वर्षापासून आम्ही या परीक्षेची तयारी करतोय. घरच्यांनी या संदर्भात आम्हाला राहण्यासाठी खर्च झालेला असेल, ट्युशनसाठी झालेला खर्च असेल. एका मुलीची तर अशी प्रतिक्रिया होती, तिने असं म्हटलं की या वर्षी तर घरच्यांनी सांगितलंय की तुझ्याकरता हा शेवटचा अटेम्प्ट आहे, पुढल्या याच्यात आम्ही तुझं लग्न लावून देऊ. अशा देखील विवंचनेत विद्यार्थी अडकलेत. बोलणार आहोत, पण जाऊयात प्रशांत. अगदी खरं आहे. आणि विशाल, मगाशी आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, पण आता तू जसं पालकांचा मुद्दा उपस्थित केला होता, तर पालकांचं काय म्हणणं आहे? प्रशांत आता आपल्या सोबत आहे. प्रशांत, मगाशी आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, पण विद्यार्थ्यांसोबत पालक देखील या सगळ्या चिंतेमध्ये असतील, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. नक्कीच रेणुका, कारण सगळ्यात मोठी परीक्षा ही विद्यार्थ्यांबरोबर पालकांची सुद्धा एक अख्खं कुटुंब ज्यावेळेस आपल्या घरातला विद्यार्थी त्यावेळेस कोणी परीक्षा द्यायला तयार असतो आणि पालकच नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे की खरं तर अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे. आज पालक म्हणून तुम्ही कसं बघताय या गोंधळाकडे? पालक म्हणून जर बघितलं तर आज जर तुम्ही बघितलं आहे, आज कोरोनाची महामारी आहे. 144चा जमाबंदीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि 100पेक्षा तुम्ही जर बघितलं तर करोडोंच्या संख्येने MPSCचे एक्झाम देण्यासाठी मुलं बसणार आहेत. या मुलांचं भवितव्य तुम्ही अंधारात का ठेवता आहेत? सगळ्यात मोठा प्रश्न मला राज्य सरकारला आहे की हा जे संभ्रमाचं वातावरण तुम्ही निर्मिती केलेली आहे कोरोना महामारीच्या काळात, आज मुलं खेडोपाडी आहेत, मुलांचा अभ्यास नाही आहेत, हे मुलांचं आर्थिकदृष्ट्या हे नुकसान आहे. तर हे नुकसान कुठेतरी टाळण्यासाठी ही परीक्षा स्थगित करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही परीक्षा स्थगित करायची जरी मागणी करत असाल तरी परिस्थिती अशी की तुम्ही तुमच्या पाल्यासाठी परीक्षा स्थगित करायची मागणी कराल, पण इतरही सुद्धा अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत, पाल्य आहेत, त्यांचं काय सांगाल तुम्ही? नेमक्या याने काय गोंधळाचं वातावरण तयार झालंय? गोंधळाचं वातावरण असं तयार झालंय की सरकारने जे MPSC परीक्षेचा हा जो घाट घातलाय, आम्ही एवढंच म्हणतोय की तो थोडे दिवसासाठी एक्सटेंड करा. एवढी घाई का? आधीचे जे जॉईनिंग आहे 17चे 2019चे, आता 127 विद्यार्थी आमचे उत्तीर्ण झाले, त्यांनाही अजून जॉईनिंग दिलेलं नाही आहे. ॲक्च्युली ते विद्यार्थी पीडित आहेत. आता आमच्यासोबत जे काही विद्यार्थी आहेत ते बोलले ते पीडित आहे. मग हा जो घाट घातलाय हा कुठेतरी थांबवा. आणि समजा जर एजची मर्यादा असेल, वय जर समजा असेल, तर ते वय थोडंसं वाढवून द्या ना त्या मुलांना. जे आता तुम्ही म्हणताय जी परीक्षा देणार आहे, मग सरकार जातीयवाद मुद्दाम निर्माण करतंय का? हे अशी पिल्लं सोडून जे असे चुकीचे स्टेटमेंट करताय, मीडियावर येतात, मीडियासमोर बोलतात, अमका असं बोलला, राजेंची ही भूमिका, तमका असं बोलला, तुमच्याकडे सनद आहे म्हणून तुम्ही असं बोलताय का? आणि सर्वोच्च न्यायालयाने हा इतिहास केलाय की मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यापूर्वी कधी असं पाहिलंय का मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे? हे सगळं जाऊ द्या, पण ह्या विद्यार्थ्यांवर अन्याय का करताय? याच्यातून नेमकं साध्य काय करायचंय? नक्की साध्य काय करायचंय? गंभीर आरोप केलेला आहे की जातीवाद याने फोफावला जातोय का? एक विद्यार्थी सुद्धा आपल्यावर 2018ला तू परीक्षा पास झाला, PSI झाला, अजूनपर्यंत तुझं जॉईनिंग नाही आणि पुन्हा परीक्षेची तयारी.
नक्कीच सर, म्हणजे राज्य शासनाला असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेऊन नेमकी साध्य करायचं आहे. आज आयोगाच्या सचिवांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे, आम्ही परीक्षा घेऊ पण निकाल हा शासन निर्णय असेल किंवा न्यायालयीन निर्णयानंतर जाहीर करू. आज तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णय गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे निर्णय सोपवला. घटनापीठाच्या निर्णयाला किती वेळ लागतो? 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील किंवा 20 वर्ष लागतील, हे तुम्ही किंवा मी स्पष्ट सांगू शकत नाही. मग आयोगाने नेमकी परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता द्यावी की आम्ही परीक्षा कशी घेऊ, निकाल कसा जाहीर करू. अजून काहीच जाहीर केलं नाही, फक्त परीक्षा घेऊ. परीक्षा घेऊन बाबांना तुम्हाला साध्य करायचं काय? विद्यार्थी आज द्विधा मनस्थितीत, विद्यार्थी गोंधळून गेलेला, नेमकी त्याला काय करावं काय नाही, आपण फॉर्म कशात भरले, आपल्याला आरक्षण मिळेल की नाही, आपला निकाल लागेल की नाही, परीक्षा कधी होईल, पूर्वपरीक्षा झाली तर मुख्य कधी होईल, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे सध्याची परीक्षा ही जोपर्यंत स्पष्टता येत नाही, माझं आणि विद्यार्थ्यांचं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत पूर्णपणे स्पष्टता येत नाही तोपर्यंत आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी आणि विद्यार्थ्यांपुढे स्पष्ट भूमिका मांडावी. शासनाने असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट भूमिका. सगळंच गोंधळाचं वातावरण आहे. मी राज्य सरकारला एवढंच सांगू इच्छिते की जी 10 तारखेला जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा यांनी पुढे ढकलावी. त्याचं बस. शब्द सुद्धा थांबतात या सगळ्या पालकांचे. विद्यार्थ्यांची परवड ही अजूनही तशीच सुरू आहे. अक्षरशः खरा पीडित विद्यार्थी कसा बोलतो ही सगळी गोष्ट स्पष्टता आत्ता आपल्याला 2018ला हा PSI झाला, पण त्याला त्याकडे जॉईन होता येत नाही. असे नवीन सगळे या परीक्षेच्या माध्यमातून सरकारच्या नोकरी देण्याचे अपेक्षित आहेत. पण होतंय काय? रेणुका, विशाल, परिस्थिती ही अशीच आहे की ही सत्व परीक्षा फक्त सरकारची नाही तर ही या विद्यार्थ्यांची आहे, ही या पालकांची आहे, ही या कुटुंबाची आहे. आणि हे संभ्रमाचं गोंधळाचं वातावरण सरकारनं हस्तक्षेप करावा, थांबवावं आणि हा तिढा सोडावा, प्रामाणिक अपेक्षा आणि मागणी आहे त्यांची. रेणुका, MPSCच्या परीक्षांचे म्हणजे 5 परीक्षांचे निकाल अजूनही न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. म्हणजे त्यातले 4 निकाल जे ते लागलेले नाही आहेत, म्हणजे ते न्यायालयामध्ये त्याला आव्हान देण्यात आलं आहे. तर जो 5वा निकाल आहे त्याच्यातल्या नियुक्त्या अजून होऊ शकलेल्या नाही आहे. हा सगळा गोंधळ कमी होता की काय, की आता मराठा समाजाकडनं यंदाच्या MPSCच्या परीक्षेवरती आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन विरोध होताना दिसतोय. ते रद्द करा असं म्हणत नाही, पुढे ढकला असं म्हणतात. आणि विशाल, या सगळ्यामध्ये मगाच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्याच्यामध्ये असं देखील होतं की आत्ता परवा येऊन ठेवली आहे परीक्षा आणि काही ठिकाणी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी लांबून येत असतात. अशा सगळ्यांचा विचार आणि या सगळ्या संभ्रमाच्या वातावरणालाच वाचा फोडण्याचं काम न्यूज 18 लोकमत करता या वृत्तमालिकेतून. आणखी काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, मान्यवरांशी देखील बोलणार आहोत एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुलांचं जर वय बाद झालं आणि ते नोकरीपासून जर वंचित झाले तर या पापाला दोषी कोण? पूर्ण अभ्यास आमचा तयार आहे. बेरोजगारी एवढा मोठा विशेष मोहीम आणि त्याच अंतर्गत या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेतोय. एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज रेणुका आता क्षणाला हाती येते. MPSCच्या मुद्द्यावर आज दुपारी 4 वाजता एक महत्वाची बैठक पार पडते आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपतींदरम्यान ही बैठक होणार असं कळतंय. कारण आपण बघतोय सकाळपासूनच न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा लावून ठरलेला आहे आणि MPSC बाबत या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याचं कळतंय. न्यूज 18 लोकमतची दिवसभर ही मोहीम आपण बघतोय. विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण मांडतोय. विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी आहेत, मराठा विद्यार्थी या क्षणी बोलताना दिसत आहेत आणि असे काही विद्यार्थी की ज्यांनी 2 वर्ष या परीक्षेसाठी तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे मराठा बांधवांपासून मराठा विद्यार्थ्यांपर्यंत आणि इतरही खुल्या आणि इतर प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या भावना, प्रतिक्रिया आपण या मोहिमेच्या अंतर्गत या वृत्तमालिकेच्या माध्यमातून जाणून घेतोय. न्यूज 18 लोकमत त्यांना हे व्यासपीठ देत आहे आपल्या समस्या मांडण्याकरता. आणि नेमक्या या बैठकीचे आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची एक महत्वपूर्ण बैठक सायंकाळी 5 वाजता सह्याद्रीवरती होतीये आणि यासाठी छत्रपती संभाजीराजे यांना निमंत्रित आलेलं आहे. काल छत्रपती संभाजीराजेंनी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या परीक्षा होऊ दिल्या जाणार नाही, MPSCच्या परीक्षा होऊ दिल्या जाणार नाही, या परीक्षा पुढे ढकलावा अशी मागणी केली होती आणि असा इशारा सरकारला दिला होता. आणि त्यानंतर राज्यभर मराठा संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या होत्या आणि याचमुळे आता सरकारसमोर जो काही पेच निर्माण झाला होता की ह्या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान आणि मराठा समाज जो आक्रमक झालाय त्याला शांत करण्याची भूमिका ही सरकारला घ्यायची आहे. आणि त्याचसाठी त्यांनी आता मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांना आणि संभाजीराजेंना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. संभाजीराजे त्या बैठकीला जाणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील
त्यांच्याबद्दल सरकार पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेणार, त्यांच्याबद्दल सरकारने जर काही ठोस आश्वासन संभाजीराजे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलं तर कदाचित संभाजीराजेंनी जी आग्रही भूमिका घेतलेली आहे ती कदाचित मवळ होऊ शकते. या आशेने आता ही बैठक बोलावलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमत आज सकाळपासून या सर्व गोष्टींवरती फोकस करत होतं आणि विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान जे आहे ते समोर मांडत होतं आणि याच अनुषंगाने आता ही महत्त्वाची बैठक जी आहे ती लावण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री स्वतः संभाजीराजेंशी चर्चा करणार आहे, समन्वयकांशी बोलणार आहे. समन्वयातून या सर्व बाबीवर तोडगा काढला जाणार आहे, कारण येत्या रविवारी 11 तारखेला ही परीक्षा होती आणि परीक्षा सेंटर फोडण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला होता, कारण त्याला संभाजीराजेंनी मुळात पाठिंबा दिला होता आणि या सगळ्याचमुळे मराठा संघटना ज्या आहे त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे आता ही जी बैठक होतीये मुंबईला ती बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. या बैठकीत जर तोडगा निघाला तर येत्या 11 तारखेला मराठा समाजाने जे काही आक्रमकतेचं पाऊल उचललेलं आहे ते मवळ होण्याची शक्यता या बैठकीत होऊ शकते, असं एकूण चित्र आहे. धन्यवाद लक्ष्मण. बघूयात या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय. पण महत्त्वाचे नेते म्हणजे खुद्द संभाजीराजे छत्रपती आणि त्याचबरोबर काही मराठा संघटनांचे समन्वयक जे आहेत, मराठा समन्वयक, हे या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या सगळ्या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून आहोत. पण यानंतर आपण जाणार आहोत अर्थात सोलापूरमध्ये. आपण बघणार आहोत सागर सुरोसे आता आपल्या सोबत आहेत. सागर, आपण वेगवेगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रतिक्रिया पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सोलापूरवासियांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? तिथल्या विद्यार्थ्यांना हा मुद्दा पटतोय का? तिथल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? निश्चितच रेणुका, आपण पाहतोय की खरं तर न्यूज 18 लोकमतने हा विषय लावून धरला आहे. त्या संदर्भात सोलापुरातील जे काही एमपीएससीची तयारी करणारी जी मुलं आहेत ती आपल्या सोबत आहेत. दोन्ही वर्गातली जी मुलं आहेत ती या ठिकाणी आहेत. ते नक्की काय म्हणतायत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल एकंदरीत हा पेच जो निर्माण झालेला आहे? संभाजीराजेंनी इशारा दिलाय की एमपीएससीच्या परीक्षा होऊ देणार नाही, परीक्षा व्हाव्यात की नाही व्हाव्यात, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? मराठा समाजाचा विद्यार्थी म्हणून संभाजी महाराजांनी आमच्यासाठी जी भूमिका मांडलेली आहे ती अतिशय योग्य आहे. कारण मराठा समाजाला आरक्षणा संदर्भात कोणतीही स्पष्टता न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासन परीक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी कळायला पाहिजे की कोणत्या पद्धतीने कोणत्या प्रवर्गात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी पकडण्यात येणार आहे ते न सांगता शासन परीक्षा घेण्यासाठी मागे लागले. त्यामुळे ही परीक्षा पुढे गेली पाहिजे अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि यामुळे दुसऱ्या कोणत्याही समाजाला त्रास होऊ नये यासाठी वयोमर्यादेची देखील वाढ करण्यात यावी अशी मागणी संभाजी महाराजांनी केलेली आहे. मराठा समाजातले विद्यार्थी त्यासाठी त्यांच्यासोबत आहेत. निश्चितच आपण पाहतोय की संमिश्र प्रतिक्रिया आहेत. तर काय सांगाल, तुम्ही पण किती वर्षापासून अभ्यास करता एमपीएससीचा आणि ही नक्की भूमिका जी आहे की परीक्षा व्हाव्यात की नाही व्हाव्यात, काय वाटतं या संदर्भात? गेले 2 वर्ष मी एमपीएससीचा अभ्यास करतेय आणि आता जो पेपर आता 2-3 वेळा पुढे ढकलण्यात आलाय कोरोनामुळे आणि आता पुढे ढकलला तर एका लयात जे आम्ही अभ्यास करतोय जो पेपर व्हायला पाहिजे तो होत नाहीये. त्यामुळे एक लय तुटतोय आमचा. तर लवकरात लवकर काय तो निर्णय लावावा आणि असं म्हणत नाहीये की त्यांना आरक्षण मिळू नये, पण जर एखाद्या लयात पेपर झाला आणि तुम्ही रिझल्ट थांबवलात थोड्या दिवसांसाठी तर त्यांना जो आरक्षण मिळेल किंवा काही निर्णय लागेल त्यानुसार मग पुढे रिझल्ट लावावा असं मला वाटतं. निश्चितच आपण पाहतोय की खूप संयत प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोलापुरातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काही आपल्याकडे विद्यार्थी आहेत. वयाच्या संदर्भातला जो एक दाखला दिला जातो की एज बार होऊ शकतं जर परीक्षा थांबल्या गेल्या, तर काय नक्की आपली काय भूमिका या संदर्भात, आपल्याला काय वाटतं? तर एज बार होणारे स्टुडंट हे जास्त नसतात. एकतर मुळात त्यांची संख्या कमी असते, त्यामुळे एज बार होणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि मराठा आरक्षण समितीचं जे सकल मराठा समाज आहे त्यांची मागणी आहे की 1 वर्षाची कोरोनामुळे वयोमर्यादा वाढवावी आणि हे सगळं आमची समाजातर्फे सगळ्यांची ही मागणी आहे की खरंच एक विद्यार्थी म्हणून सगळ्यांची वयोमर्यादा वाढवावी आणि त्यांनी काहीही प्रॉब्लेम होणार नाही, याही अगोदर वाढवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जर आम्ही SC BC ह्या कॅटेगरीतून जर आम्ही फॉर्म भरलेले असतील तर उद्या ह्या आरक्षणाचं काय होणार? आता बघा, माझा PSIचा रिझल्ट आहे जो 221 मार्काने मी पास आहे त्या PSIमध्ये. जर आता ओपनचं मेरिट आहे 225 आणि मराठा कास्ट आहे 221. जर उद्या पुढे जाऊन तुम्ही ग्राउंड घेणार आहात, आयोगाने ग्राउंडची तारीख टाकलेली आहे, जर ग्राउंड टाकलेलं आहे, जर उद्याचा रिझल्ट लवकर लागणार असेल तर त्यावेळेस तुम्ही आमचं काय करणार, त्या रिझल्टचं काय करणार हेही लक्षात घ्यायला हवं आयोग. निश्चितच की म्हणजे हे सर्व तांत्रिक गोष्टी देखील यामध्ये आहेत. आयोग यावरती तोडगा काढू शकतं. माझ्यासोबत आणखी काही तरुण आहेत. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं की परीक्षा व्हाव्यात की नाही व्हाव्यात, काय एकंदरीत भूमिका आहे? कसं आता मी 1.5-2 वर्ष झालं एमपीएससी कंटिन्यू अभ्यास करत आहे. जर लॉकडाऊनमध्ये पण 2 महिने कंटिन्यू अभ्यास चालू होता.
हे जे MPSC कंटिन्युअस चालणारी पद्धत आहे, म्हणजे अभ्यास कंटिन्यू करत आहोत आणि माझ्या मते तर पेपर व्हायला पाहिजे, कारण एकदा लिंक तुटत गेली तर परत सुटत जाते सगळं. पण अभ्यास झाल्यामुळे आम्हाला पेपर व्हावा असं मला वाटतं. निश्चित पेपर व्हावेत असं पण काही तरुणांना वाटतंय. आणखी तरुण आहेत विशाल आपल्यासोबत. काय तुम्हाला काय वाटतं, परीक्षा व्हावी का किंवा पुढे ढकलावी, काय नक्की? गेली 2 ते 3 वर्ष झालं मी MPSCचा अभ्यास करतोय. मागील वर्षी STI मध्ये 2 मार्कांनी माझा नंबर गेलेला आहे. जर आरक्षण ह्यावेळेस मिळालं असतं तर मी ह्यावेळेस माझी नियुक्ती झाली असती. ते इतकं कंटाळून सध्या मी रात्री वॉचमन म्हणून ड्युटीला जातोय. इतकं मानसिक दडपण माझ्यावर आलेलं आहे. तरी मान्य सरकारने मराठा समाजाचा काहीतरी विचार करून मराठा विद्यार्थ्यांचा जनाक्रोश लक्षात घेता की परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. निश्चितच आपण पाहतोय की तरुणांचे वेगवेगळे मतमतांतर आहेत आणि परीक्षा पुढे ढकलावी. काही लोकांचं म्हणणं आहे की ढकलू नये. एकंदरीतच ही भूमिका आपण अशीच जाणून घेत राहणार आहोत. विशाल, धन्यवाद सागर. या सगळ्या माहितीबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अगदी यातल्या या सगळ्या एका विद्यार्थ्याची प्रतिक्रिया अशी होती की मी अभ्यास करतो, दिवसा अभ्यास करतोय तो विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून, म्हणजे 2-3 अटेम्प्ट त्याचे आत्तापर्यंत झालेले आहेत आणि रात्री तो वॉचमनची ड्युटी करण्याकरता म्हणून जातो. तर असे विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ज्यांना असं वाटतंय की ही परीक्षा झाली पाहिजे, कारण ते त्याकरता मेहनत घेतात. आणि खरं विशाल, या सगळ्यामध्ये मानसिक ताण त्यांच्यावर किती असेल याचा देखील आपण विचार करायला हवा. दरेकर या संदर्भात काय म्हणतात विशाल, बघूयात. MPSCची परीक्षा वेळेतच घेतली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षाप्रमाणेच MPSC बद्दलही सरकारचं धोरण हे गोंधळाचंच आहे आणि सरकारची कुठलीच भूमिका यातून दिसत नाही, हे चालणार नाही अशा शब्दात दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतलाय. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. संभाजीराजेंनी अशी भूमिका मांडली की MPSCची परीक्षा होणे जी रविवारी होणार आहे, कारण मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांची भूमिका आहे की परीक्षा झाली पाहिजे. पक्षाची काय भूमिका आहे, तुमची काय भूमिका? नाही, खरं म्हणजे हे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आता आपण बघाल डिस्टन्स एज्युकेशनच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी काय बोजवारा उडाला मुंबई विद्यापीठात आपण पाहिलं आहे. आता रविवारी परीक्षा, हे बैठक कधी घेणार, निर्णय कधी घेणार आणि त्याच्यामुळे परीक्षार्थींना काय पाहिजे याचं नियोजन या ठिकाणी शासनाने करण्याची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवानं असं करताना दिसत नाही. पक्षाची तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं, परीक्षा झाली पाहिजे नाही पाहिजे? नेहमी सांगणं आहे की बाबा परीक्षा वेळेत नीट नियोजन करून घ्या. ऑनलाईनवर शक्य असेल तर ऑनलाईनवर तुम्हाला व्यवस्था उभी करता आली पाहिजे. मुंबई विद्यापीठाचा बोजवारा उडाला तसाच उडणार असेल तर परीक्षा घेऊन काय करणार? आणि त्याच्यामुळे समन्वय साधून जी व्यवस्था उभी करण्यात येईल ती करून परीक्षा घ्यायला पाहिजे. राजांनी म्हटलं आहे की परीक्षा जर झाली तर तसे गंभीर परिणाम भोगावे लागतील, परीक्षा नाही झाली पाहिजे. पण तुमचं म्हणणं की परीक्षा झाली पाहिजे? नाही, असं नाही. याच्यामध्ये परीक्षा विद्यार्थ्यांची होणं आवश्यक आहे. परीक्षा न घेताच त्या ठिकाणी मार्क्स देण्यापेक्षा जर परीक्षेची व्यवस्था करता येत असेल तर ठीक आहे, आणि नसेल तर यातला मधला मार्ग काढून विद्यार्थ्याचं वर्ष जाणार नाही आणि त्याला त्रास नाही होणार अशा प्रकारची काळजी घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे. राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल? अजून राज्य सरकार एकदम भांबावलेलं आहे, त्यांना काय भूमिकाच नाही. धन्यवाद. पुढे जाणार सर्वेश भट सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता अमरावतीमधनं MPSCच्या अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही पाहूयात. मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा अगदी 11 तारखेला म्हणजे 3 दिवसावर येऊन ठेपलेली असताना आता त्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी खुद्द उदयनराजेंनी केलेली आहे. सोबत काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलेली आहे. माझ्यासोबत अमरावती शहरातून काही विद्यार्थी आहेत, काही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं की त्यांना या परीक्षेबद्दल काय वाटते. मला सांगा, परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होतं, तुम्हाला काय वाटतं? सर, कोणत्याही परीक्षा पुढे ढकलायला नको, कारण का आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि जर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता मीटिंगमध्ये जर परीक्षा पुढे ढकलल्या तर आमचं खूप नुकसान होणार आहे. पूर्ण अभ्यास आमचा तयार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकरणात राजकारण व्हायला नको. आणि आमची अशीच इच्छा आहे की ही जी 11 तारखेला जी परीक्षा होणार आहे ही नक्की व्हायला हवी आणि ही परीक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. ही परीक्षा व्हायला तर अशी मागणी आहे. तुला काय वाटतं नेमकं? मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे, परंतु यावेळी ही मागणी मला तरी उचित वाटत नाही. कारण की आता जर म्हटलं
आता जर म्हटलं तर आम्ही जवळपास 3-4 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्याचप्रमाणे जर MPSCचा कालावधी म्हटलं तर जवळपास पूर्ण मेन्स इंटरव्ह्यूचा कालावधी 2 वर्षाचा लागतो आणि जर आता फ्रीज जर झाली नाही तर हा कालावधी जो टप्प्यानुसार पूर्ण होतो तो होणार नाही आणि त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचं जी वयोमर्यादा आहे ते कुठेतरी कमी होणार. त्याचबरोबर जे विद्यार्थी खूप दिवसापासून अभ्यास करत आहेत ते आताही कोरोना काळात सुद्धा अमरावतीसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी रूम करून राहत आहे, तिथं अभ्यास करत आहे आणि साहजिकच त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. ज्याप्रमाणे आयोगाच्या डेट जाहीर केल्या जातात त्याप्रमाणे विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करतो आणि त्याचबरोबर त्याच अनुषंगाने आपला अभ्यासाचा जोरसुद्धा वाढवतो आणि एक्झामसाठी प्रिपेअर करतो आणि स्वतःसुद्धा प्रिपेअर होतो आणि त्यामुळे आताच्या एक्झामच्या ज्या डेट आलेल्या आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. आताचे जे ते डेट आहे ते डेट वाढवण्यात येऊ नये असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? मी प्रदीप दादाराजी वानखडे. मी एक्झामसाठी या ठिकाणी आलेलो आहो. 2 दिवस झाले कारण की मला माहिती आहे कोरोनाचा काळ आहे. एक्झाम कधी आपल्याला बस चालू आहे नाही चालू आहे, बस मिळणार नाही मिळणार, नेमकं करायचं तरी काय या कोरोनामध्ये. मागच्या वेळेस यांसारखे म्हणजे एक्झाम होणार होत्या, समोर गेल्या एक्झाम डेट पाहिल्या. तर आमचं खेडेगाव निमखेडा बाजार गाव, या गावामध्ये ना नेटची सुविधा, ते जिओचं वायफाय घेतलं ते पण चालत नव्हतं. मग नेमकं आम्हाला समजेल तरी कसं. आता मी इथे आलो, माझ्या मुलं म्हणजे माझे जे काही गावातले विद्यार्थी आहे मुलं आहे ते अजूनपर्यंत येऊ शकले नाहीत. धार्मिक गाव आहे त्या मुलांना कसं समजून एक्झाम की होणार की नाही होणार. आणि व्हायची असेल एक्झाम तर ते मुलं एकाच दिवशी अगोदर लागते. कारण धारणी जर इथून विचार केला तर तुम्ही 200-150 किलोमीटर अंतर आहे. तर मग नेमकं करायचं कसं. त्यांनी जर इथं यायचं झालं तर पहिल्या दिवशी यावं लागेल आणि आज जर विचार केला तर MPSC येऊन ठेवलेली आहे 3 दिवसावर. नेमकं करायचं तरी काय. आमचं एवढ्या या ठिकाणी गोंधळ झाला आहे, अभ्यास झालेला आहे, सर्व गोष्टी तयार आहे, पण मानसिक ताण या ठिकाणी वाढलेला आहे. मानसिक ताण एवढा वाढला आहे की आता नेमकं असं करावं की अभ्यास करावं की एक्झाम काढावं की ते सेंटरला जावं की सेंटर कोणतं मिळेल, आणखीन बदलेल काय, कोरोनात आणखी समोर जाईन का. तसेच कोरोनाचे एवढा विषय चालू आहे की तो अभ्यास करून देत. शाळा कॉलेज बंद आहे, इकडे अभ्यासिका बंद आहेत. अभ्यास नेमकं करायचं तरी काय. गावात करतो तर गावात अभ्यास होत नाही. कोणी म्हणते कुठेही होत असेल अभ्यास. अरे कसा होते. परीक्षा वेळेवर व्हावं अशी तुमची मागणी आहे का? माझी मागणी परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजे, परीक्षा झालीच पाहिजे. आमचं आरक्षणाला कुठलाही विरोध नाही. आरक्षण तुम्ही हे एक्झाम झाल्यानंतर आरक्षणच्या रिझल्ट निश्चितच. मला सांग उज्ज्वल, तुला काय वाटते नेमकं परीक्षा हे कारण दिलं जात आहे की कोरोनाच्या काळामुळे परीक्षा लांबवावी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तुला काय वाटतं? गेल्या 6 महिन्यापासून MPSCची परीक्षा ही लांबणीवर चाललेली आहे आणि जर आता विचार केला आपण तर 6 महिन्यात कोरोनाच्या काळात एकही स्पर्धा परीक्षा झालेली नाही आहे. एवढा बेरोजगारी एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि विद्यार्थी आता अभ्यास करून म्हणजे परीक्षा द्यायच्या की किती अभ्यास करायचा. मग परीक्षा केव्हा द्यायच्या. जेव्हापासून म्हणजे 6 महिने झाले परीक्षा लांबली. हे जूनमध्ये परीक्षा होणं होती पण आता कोरोनाच्या काळात ही परीक्षा ही लांबलेली आहे. उदयनराजे भोसले हे म्हणतात की परीक्षा लांबा, पण विद्यार्थ्यांचं अंत आता उदयनराजेंनी पाहू नये कारण की स्पर्धा परीक्षा तर पोरं देतील नाही आणि जर हे परीक्षा अजून लांबली तर मुलांच्या वयाचा जो लिमिटेशन आहे ते कुठंतरी कमी होत जाते. म्हणून ही आणि नेमकं करावं तरी काय असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलेला आहे रेणुका. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्या विषयाला घेऊन व्यक्त होताना दिसत आहे. आपण बघता न्यूज 18 लोकमतची ही वृत्तमालिका ज्याच्या अंतर्गत सरकारची सत्वपरीक्षा कशी होते आणि विद्यार्थ्यांचीही परीक्षा असणार आहे याबद्दल आपण जाणून घेतोय. पण वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपल्याबरोबर असणार आहेत मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुलांचं जर वय बाद झालं आणि ते नोकरीपासून जर वंचित झाले तर या पापाला दोषी कोण. पूर्ण अभ्यास आमचा तयार आहे. बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नेमकं करायचं तरी काय. आणि या वृत्तमालिकेमध्ये विषयाला आपण बघतोय की सरकारची खरंच सत्वपरीक्षा आहे आणि आज एक महत्त्वाची बैठक होते आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. मराठा मोर्चा समन्वयक दिलीप पाटील सर आता आपल्या सोबत आहेत. दिलीप पाटील, आज एक महत्त्वाची बैठक होते असं कळतंय, पण सरकार दरबारी याबद्दलचा तोडगा निघावा आणि या सगळ्या जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षार्थी आहेत, त्यांचं नुकसान होऊ नये किंवा त्यांना एक दिलासा मिळावा यासाठी कशा रीतीनं प्रयत्न केले जातील, कारण याच बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. नक्कीच. जर का आज जर सरकारनं जर अशा पद्धतीचं बैठक घेतलं आणि जर मराठा समाजाचे जे काय आम्ही कालच सांगितलेलं की काल बैठक व्हावी, 4 वाजता बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल. जर आज जर बैठक होत असेल आणि त्या बैठकीमध्ये जर निर्णय होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
आणि माननीय संभाजीराजे देखील त्या बैठकीला उपस्थित राहतील असं आपल्या वाहिनीवर दाखवलं जात आहे. तर संभाजीराजे असतील, संभाजीराजे चांगल्या पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडतील आणि ही जी परीक्षा आहे ती परीक्षेचं जे आता जे घाट गाठला गेलाय की आत्ताच व्हायला पाहिजे, तर ही परीक्षा लांबणीवर जाईल आणि मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आता मगापासून जे मी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वाटल्या, ज्या विरोधी प्रतिक्रिया आहेत की जी परीक्षा आत्ताच व्हायला पाहिजे म्हणतात, त्या विद्यार्थ्यांनी एक विचारायला पाहिजे की ह्यापूर्वी ज्यावेळी आमचं आरक्षणाचं ज्यावेळी निकाल लागायचा होता त्याच्या आधी ज्यावेळी पोस्टपोन झालं विद्यार्थ्यांनी काही निषेध किंवा त्याला विरोध केला नाही. त्यावेळी असं म्हटलं नाही की आम्ही 6 महिने अभ्यास करतोय आणि आता परीक्षा पुढे जाते. तर ज्यावेळी आरक्षणाला स्टे मिळाल्यानंतर जर काही हे विद्यार्थी असं म्हणतात की आमचा अभ्यास झालेला आहे आणि परीक्षा पुढे गेला तर आमचं नुकसान होईल, तर त्या विद्यार्थ्यांनी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यावर आता जे काही संकट आलेलं आहे त्या संकटाला तुम्ही संधीमध्ये बघू नका. मराठा समाजातलं जे संकट आहे तर ते संकट आपण कसं निस्तरलं पाहिजे, त्यातून या विद्यार्थ्यांना कसं बाजूला काढलं पाहिजे ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बेकायदेशीर जर का आता जर परीक्षा झाली तर जे काही SCBC मध्ये जे फॉर्म भरलेला आहे त्याला स्टे मिळालेला आहे आणि परत जर SCBC मध्ये जर का अशा पद्धतीने ही जे बेकायदेशीर जर परीक्षा घेतली तर ह्याच्यावर 100% सुप्रीम कोर्टामध्ये किंवा मान्य उच्च न्यायालयात याच्यात कोणतं धाव घेईल आणि ह्यामध्ये या परीक्षेला किंवा आमच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला स्टे मिळेल. आणि अशा पद्धतीनं स्टे मिळाला 2014च्या ESBC चे विद्यार्थी आहेत, त्यानंतर मधले ज्या काळात ज्यावेळी आरक्षणाला स्टे मधले मिळालेले लोक आहेत, हे सर्व आमचे भरपूर लोकांचं आतापर्यंत पेंडिंग आहे. जवळजवळ जर हिशोब केला तर 20 ते 25 हजार लोक आमचे भरती प्रक्रियेपासून लांब आहेत, वंचित आहेत. त्याचा कोण विचार केलेलाच नाही. पण मला हे नाही कळत आहे की संधी म्हणून 100 20 लोक बघत असतील, पण बाकीच्या साधारण 80 लोकांचं काय? त्यांनी तर जेन्युनली अभ्यास केलाय, ते खुल्या प्रवर्गातलेत, ते कुठे याकडे संधी म्हणून बघतायत? मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की खुल्या प्रवर्गातली जी मंडळी आहेत ती त्याच्याकडे संधी बघा. आपण जर बघितलं असेल तर हे कायम खुल्या प्रवर्गातली लोक आहेत ते मराठा आरक्षणाला काही विरोध करणार आहेत. तुम्हाला जर ऑर्गनायझेशनचं नाव सांगतो तर जे काही सेव्ह मेरिट सेव्ह नेशन नावाखाली जे काही चालतात सुप्रीम कोर्टामध्ये, ह्याच लोकांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. तर ही खुल्या प्रवर्गातले आपण ज्याला म्हणतो खुला प्रवर्ग ह्यामध्ये फार लिमिटेड लोक आहेत. आणि ज्यावेळी आरक्षण जर का तुम्ही बघितलं तर 60-70% जे जाते आत्ताच्या घडीला जे दिसतंय ESW धरून, आणि त्यानंतर जे राहतात ती 20-22% विद्यार्थी आहेत. आता जे काही 52% आता जे महाराष्ट्राचे 51.5% जे आरक्षण आहे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही आहे. त्यांना काही यामुळे काही फरक पडणार नाही आहे. त्यांचा कोटा त्यांचा लिमिटेड आहे, कोट्याला कधी हात लागणार नाही आहे. राहिला प्रश्न हे 10-20% जे लोक आहेत, तर आपण विचार करायला पाहिजे की ह्यामध्ये मंडळी किती जण हे करतात. जर ब्राह्मण समाजातले 4-5% जर सोडले तर बाकीचे जैन असतील, लिंगायत असतील, मुस्लिम असतील, धर्माचे लोक आहेत हे लोक. आणि हे लोक विचार करतात की मराठा आरक्षण टिकता कामा नये, म्हणून हे लोक जे काही सुप्रीम कोर्टामध्ये यांच्या याचिका आहेत, तुम्ही याचिका बघितल्या आणि ते या सगळ्या गोष्टीकडे संधी म्हणून बघता अशी आपली भावना आहे. मी जातोय सागरकडे. सागरला मला विचारायचंय, सागर, विद्यार्थी आपण बघतोय, विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करताना दिसतात, आणखीन काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांच्याच म्हणून जाणून घेऊयात. नक्की आपण पाहतोय की आता मुलांचं जे काही वय आहे, कारण वयाचा एक प्रश्न या ठिकाणी आहे, कारण MPSC मध्ये वयाला फार महत्व आहे. त्यांचं देखील नुकसान होईल असं इतर समाजातल्या मुलांचं म्हणणं आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे त्यांचं नुकसान व्हावं असं तुम्हाला वाटतं की काय नक्की भूमिका? मराठा समाज सोडून इतर सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आज सगळ्यांकडून होते. मला सांगा, जी परीक्षा आता 11 ऑक्टोबरला होणार आहे त्याचे फॉर्म याच्यापूर्वी भरून झालेले आहेत. त्या फॉर्ममध्ये जी वयाची अट होती त्या वयाची अट सर्व विद्यार्थ्यांनी पात्र ठरलेले आहेत, म्हणून त्यांना फॉर्म भरता आलेला आहे. त्यामुळे वयाची अडचण कोणतीही येणार नाही आहे. आणि यासोबत मराठा समाज संघटनांची मागणी आहे, वयाची समजा जर काही अडचण तुम्हाला वाटत असेल तर सरसकट सर्वांचं वय वाढून द्यावं आणि परीक्षा पुढे ढकलण्याची जी मागणी होतीये त्याला एवढा काय विरोध होत आहे? आज पहिल्यांदा यावर्षी MPSCची परीक्षा पुढे ढकलली जात नाही. याच्या आधी 5 एप्रिलला कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेली होती परीक्षा. त्याच्यानंतर 20 सप्टेंबरला जी परीक्षा होणार होती
परंतु त्यावेळेस आपलं राज्य सरकार केंद्र सरकारकडनं होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षांना विरोध करत होतं. मग त्यावेळेस आपल्या राज्यातली परीक्षा आपण कसं घेतोय याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. ह्या आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी एमपीएससी आयोगाची तयारी असताना त्यावेळेस परीक्षा पुढे ढकलली होती, जी 20 सप्टेंबरला होणार होती आणि त्याच्यानंतर फक्त 20 दिवसानंतर या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या 2 वेळेस परीक्षा पुढे ढकलण्याचा जेव्हा निर्णय झाला, इतर कोणीही कोणतेही आक्षेप नोंदवलेले नाही आहेत. आज मराठा समाज त्यांच्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरणार आहात ह्याचं उत्तर न देता परीक्षा घेऊ नका असं म्हणते, तेव्हा विरोध होतोय. याच प्रतिक्रिया आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय या वृत्तमालिकेतून. धन्यवाद सोलापूरच्या या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि आणखीन मान्यवरांची आणि त्याचबरोबर विविध प्रतिनिधींच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांची मतं देखील आपण जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील भेटत राहूयात. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुलांचं जर वय बाद झालं आणि ते नोकरीपासून जर वंचित झाले तर या पापाला दोषी कोण? पूर्ण अभ्यास आमचा तयार आहे. बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, नेमकं करायचं तरी काय?